नमस्कार. आर्थिक साक्षरता अभियानाच्या या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय अगदी आपल्या रोजच्या जिव्हाळ्याचा आहे, तो म्हणजे बँक व्यवहारांची मूलभूत ओळख. त्यातही खास करून बचत खाते किंवा सेव्हिंग्ज अकाउंटबद्दल आपण बोलणार आहोत. ते कसं उघडायचं, कसं वापरायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती काळजी घ्यायची हे आपण अगदी सोप्या, साध्या आणि थेट भाषेत समजून घेणार आहोत. थोडक्यात सांगायचं तर आजच्या या विश्लेषणाचे 5 मुख्य टप्पे असणार आहेत. विकसित भारत आणि बँकिंगचा संबंध, खातं कसं उघडायचं, त्याचा वापर कसा करायचा, व्यवहारातली काळजी आणि शेवटी AI पतसंस्थांचं सहकार्य. चला तर मग वेळ न दवडता थेट सुरू करूया. पहिला मुद्दा, विकसित भारत आणि बँकिंग. आता साहजिकच एक प्रश्न पडतो की विकसित भारत 2047 हे जे देशाचे एवढं मोठं स्वप्न आहे, त्याचा आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या साध्या बँक खात्याचा नेमका काय संबंध? बघूया. इथे ना एक अत्यंत महत्त्वाची अशी त्रिसूत्री किंवा 3 पॉइंट फॉर्म्युला समजून घेणं गरजेचं आहे. बघा, विकसित भारत, सहकार चळवळ आणि आपली ग्रामीण अर्थव्यवस्था हे तीनही घटक अक्षरशः एका साखळीसारखे एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. आणि या ग्रामीण अर्थकारणाचा मुख्य कणा काय असेल तर ती म्हणजे आपली सहकार चळवळ. आज आपला भारत जागतिक आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने अगदी वेगाने पावलं टाकतोय. पण या सगळ्या प्रवासात बँकिंग साक्षरतेची भूमिका सर्वात मोठी आहे. कारण जोपर्यंत तळागाळातील प्रत्येक माणूस आर्थिकदृष्ट्या साक्षर होत नाही, बँकिंगचे व्यवहार स्वतःच्या हिमतीवर आणि आत्मविश्वासाने करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने महासत्ता होणं शक्य नाही. ही तर अक्षरशः काळ्या दगडावरची रेघ आहे. आता ह्या साऱ्या उपक्रमामागची प्रेरणा काय आहे हे पुण्याचे बँकिंग तज्ज्ञ आणि AI अभ्यासक श्रीकांत जाधव यांनी अगदी सोप्या शब्दात सांगितलंय. ते म्हणतात की विकसित भारत या मोठ्या उद्दिष्टासाठी बँकिंगचे महत्त्वाचे विषय सर्वसामान्य जनतेला अगदी सोप्या मराठीत समजावून सांगणे हा त्यांचा या प्रवासातला खारीचा वाटा आहे. खरंच ही छोटी वाटणारी गोष्ट भविष्यात खूप मोठा बदल घडवू शकते. तर आता या मोठ्या राष्ट्रीय पातळीवरून जरा आपल्या वैयक्तिक पातळीवर येऊया. दुसरा भाग, बचत खाते उघडणे. खऱ्या अर्थाने बँकिंगच्या जगात पाऊल टाकण्याची ही आपली पहिली पायरी असते. आणि बघा, आजकाल बँकेत खातं उघडणं ही प्रक्रिया अगदीच सोपी झालीय. बँकेत किंवा पतसंस्थेत जायचं, स्वतःचं योग्य ओळखपत्र आणि रहिवासी पुरावा, ज्याला आपण KYC म्हणतो, तो द्यायचा, एक साधा फॉर्म भरला आणि अगदी कमीत कमी रकमेसह कोणीही आपलं बचत खातं सुरू करू शकतं. त्यासाठी काही खूप गुंतागुंतीची किंवा अवघड प्रक्रिया आता राहिलेली नाही. खातं तर उघडलं, पण पुढची आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे त्या खात्याचा वापर. तिसरा भाग, खात्याचा वापर कसा करावा. कारण फक्त खातं उघडून तसंच पडून राहिलं तर त्याला काहीच अर्थ नाही. त्याचा ॲक्टिव्ह वापर होणं खूप गरजेचं आहे. यासाठी काही सोप्या आणि प्रॅक्टिकल गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जसं की वेळेवर बँकेत पैसे भरणे, सुरक्षितपणे पैसे काढणे, आपलं पासबुक वेळोवेळी अपडेट करून घेणे आणि आपल्या खात्यात किती शिल्लक आहे यावर नेहमी लक्ष ठेवणे. बचत खातं हे फक्त पैसे साठवून ठेवण्याचं डबकं नाहीये, तर ते आपल्या रोजच्या पैशांच्या नियोजनाचं एक अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. पण हे सगळं करत असताना इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे आर्थिक व्यवहार करताना आपल्या कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आपण नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे. कारण बँकिंग जितकं सोपं झालंय तितकेच त्यातले धोकेही आजकाल वाढलेत. त्यामुळे सुरक्षेला तर नंबर 1 प्राधान्य द्यायलाच हवं. चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आपल्या चौथ्या विभागात, आर्थिक व्यवहारांमधील काळजी. आपल्या पैशांच्या सुरक्षेसाठी काय करावं आणि काय अजिबात करू नये हे कायम डोक्यात फिट असलं पाहिजे. बँकेचे SMS नेहमी तपासणे, पासबुक नियमित अपडेट करणे आणि आपला ATM पिन नेहमी गुप्त ठेवणे या अगदी मस्ट हॅव सवयी आहेत. आणि काय टाळायचं तर कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत आपला OTP, पासवर्ड किंवा पिन चुकूनही शेअर करायचा नाही. तसंच मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक्सवर क्लिक करून आपली माहिती द्यायची नाही. एवढी काळजी घेतली ना तरी फसवणुकीचा धोका 100% टळतो. आता आपण या माहितीपूर्ण विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. 5वा भाग, AI पतसंस्थांचं सहकार्य. बँकिंग साक्षरतेचा हा जो सगळा उपक्रम आहे ना, तो ज्योती सहजीवन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कर्वेनगर, पुणे या AI आधारित पतसंस्थेच्या विशेष सहकार्यातून साकार झालाय. आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आपली पारंपरिक सहकार्य मूल्य यांचा हा एक अफलातून संगम आहे. याच आधुनिक तंत्रज्ञानामुळे आजकाल ग्राहकांना अतिशय सुरक्षित आणि फास्ट सेवा मिळणं शक्य झालंय. जाता जाता एक अत्यंत प्रभावी विचार मनात पक्का करून घ्या.
एक सुरक्षित आणि सतत वापरलं जाणारं बचत खातं हे केवळ तुमचं फायनान्शियल टूल नाही, तर ते ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्याच्या आणि विकसित भारत 2047चं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. जेव्हा आपण योग्य आणि सुरक्षित पद्धतीने बँकेचे व्यवहार करतो ना, तेव्हा तो केवळ आपला वैयक्तिक फायदा नसतो, तर ती या देशाच्या प्रगतीच्या इंजिनमधली एक ऊर्जा असते. तेव्हा यावर नक्की विचार करा. एक साधं पण सुरक्षित बचत खातं खरोखरच देशाच्या विकासाचा पाया बनू शकतं का? अधिकाधिक आर्थिक साक्षर व्हा आणि हा उपक्रम इतरांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.